60 वर्षांपूर्वी देशाचं राजकारण आरपार बदलून टाकणारा गुंगी गुडिया हा वाद आज 2026 मध्ये महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। एका बाजूला देशाच्या पहिल्या वहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत। इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो असं म्हणतात, पण यावेळचा इतिहास मात्र खूप वेगळा आहे। ज्या शब्दानं भारताला एक आयर्न लेडी दिली, तोच शब्द सुनेत्रा पवारांना त्यांच्या समर्थकांना खटकतोय। का खटकला हा शब्द? गुंगी गुडिया म्हणजे काय? त्या शब्दाचा इतिहास काय? सुनेत्रा पवारांनी इंदिरा गांधी बनण्याची संधी घालवली का? याच बिटवीन द लाईन राजकारण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्यात आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया का म्हटलं गेलं ते समजून घेऊ। तर या सगळ्या वादाची ठिणगी पडली ती 3 ऑगस्ट 2026 ला बीडमध्ये। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावर असताना त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली। सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण पत्रकार परिषदेच्या शेवटी एका पत्रकारानं बीड मधल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल थेट सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला। त्याच क्षणी शेजारी बसलेले धनंजय मुंडे मध्ये पडले, ते मध्ये सरसावले। त्यांनी पत्रकाराला रोखलं आणि आता बास असं म्हणत अख्खी सुनेत्रा पवारांची पत्रकार परिषदच गुंडाळी। हा सगळा प्रकार मुंडेंचं पत्रकाराला थांबवणं सुनेत्रा पवार निमूटपणे बघत राहिल्या। मुंडेंच्या वर्तनाला मूक संमतीच दिली त्यांनी एक प्रकार। उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा विषय असल्यामुळं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल व्हायला सुरुवात झाली। महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून देखील हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला। त्यावर कॅप्शन लिहिण्यात आली, सुनेत्रा पवार किती दिवस अशा गुंगी गुडिया बनून राहणार आहेत। काँग्रेसच्या या एका शब्दबाणानं सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली। राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या मुंबईत काँग्रेस कार्यालय म्हणजेच टिळक भवन गाठलं आणि तिथं जोरदार घोषणाबाजी करत राडा केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या विधानाचा जाहीर निषेध करून माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली। मात्र सपकाळांनी माफी मागण्यास साफ नकार दिला। उलट त्यांनी सुनेत्रा पवारांना आव्हान दिलं की जर त्यांना आमचं म्हणणं खोटं ठरवायचंच असेल तर त्यांनी कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करावं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खंबीरपणे अर्थ खात्याची मागणी करून ते खातं घ्यावं। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे प्रकरण लावून धरत काँग्रेसवर टीका केली। फडणवीस म्हणाले, काँग्रेसनं वैयक्तिक टीका करत सुसंस्कृतपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात। तर शिंदेंनी महिला नेत्याबद्दल असे अपशब्द वापरताना काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे अशा शब्दामध्ये संताप व्यक्त केला। मात्र प्रकरण वाढत असल्याचं बघून दिवस अखेरीस सपकाळांनी देखील सोशल मीडियावरून नवा खुलासा केला। स्त्रीदाक्षिण्य आमच्यासाठी सर्वोपरी आहे। महाराष्ट्र काँग्रेसनं केलेलं ट्विट प्रासंगिक होतं, व्यक्तिगत नाही, त्याचा विपर्यास करू नका अशी भूमिका इंग्रजीमध्ये देखील सपकाळांनी मांडली। यावरून गुंगी गुडिया प्रकरण सपकाळांच्या महाराष्ट्र काँग्रेसच्या अंगलट आल्याचं स्पष्ट झालं। पण या वादानं 60 वर्षांपूर्वीचा देशाचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत केलाय। त्यामुळेच आता आपण गुंगी गुडिया शब्दाचा राजकीय इतिहास काय तो समजून घेऊ। गुंगी गुडिया या शब्दाचा इतिहास भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय प्रवासाशी जोडलेला आहे। त्यामुळे इथं आपण थोडं इंदिरा गांधींचा राजकीय प्रवास देखील जाणून घेऊ, म्हणजे तुम्हाला नेमका संदर्भ काय तो लक्षात येईल। त्यातूनच सुनेत्रा पवारांवरील टीकेचा रोग देखील तुमच्या ध्यानात येईल। इंदिरा गांधी यांनी 1956 मध्ये काँग्रेसच्या युवक आघाडीचं अध्यक्षपद सांभाळलं होतं। त्यानंतर 1959 आणि 60 मध्ये त्यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली। पण 1961 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी इंदिरा गांधींना आपला राजकीय वारसदार म्हणून पुढे करायला सुरुवात केली। नेहरूंनी स्वतःभोवती केंद्रित असलेलं निवडणुकीच्या प्रचाराचं राजकारण हे मर्यादित केलं आणि मुलीला निवडणुकीचा आणि राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव मिळावा अशी भूमिका घेतली। 1962च्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींवर पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी टाकण्यात आली आणि काँग्रेसनं 361 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं। नेहरूंच्या निधनानंतर 1964 मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदाच राज्यसभा खासदार झाल्या आणि लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री बनल्या। त्यावेळी इंदिरा अत्यंत संकोची स्वभावाच्या, कमी बोलणाऱ्या होत्या। संसदेत बोलताना अडखळायच्या आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना शांत राहायच्या।
याच दरम्यान 11 जानेवारी 1966ला ताश्कंद इथं पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं आकस्मिक निधन झालं. त्यानंतर काँग्रेस पक्षांतर्गत सिंडिकेट हा शक्तिशाली गट सक्रिय झाला. के कामराज, अतुल्य घोष, नीलम संजीव रेड्डी, एस निजलिंगप्पा हे या गटाचे प्रमुख नेते होते. मोरारजी देसाई हे पंतप्रधान पदाचे सगळ्यात प्रबळ दावेदार होते. पण देसाई हे सिंडिकेटच्या ऐकण्यातले नव्हते. सिंडिकेटला असा पंतप्रधान म्हणून माणूस हवा होता जो त्यांच्या तालावर नाचेल आणि पडद्यामागून ते स्वतः सत्ता चालवू शकतील. म्हणून या सिंडिकेट गटानं इंदिरा गांधींना उमेदवार म्हणून पुढे केलं. कामराज यांनी स्वतःच्या भाषिक मर्यादांमुळे माघार घेतली. या निवडणुकीत इंदिरा गांधींनी मोरारजींचा 355 विरुद्ध 169 मतांनी पराभव केला आणि त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही थोडं सुनेत्रा पवार यांच्या देखील राजकीय एंट्रीला, राजकीय प्रवेशाला लागू करून बघा, कारण तुम्हाला पुढे त्याची मदत होऊ शकते. ह्याच्यातून नेमका अंदाज काय ह्या सगळ्या प्रकरणाचा तो लागू शकतो. पंतप्रधान झाल्यानंतर संसदेत इंदिरा गांधी सुरुवातीला प्रचंड घाबरलेल्या असायच्या. 1969चा अर्थसंकल्प वाचतानाही त्यांची प्रचंड तारांबळ उडाली होती. संसदेत राम मनोहर लोहिया, अटल बिहारी वाजपेयी आणि नाथ पै यांच्यासारखे शब्दांचे बाजीगर असलेले नेते बसलेले असायचे. वेगवेगळी संसदीय आयुध वापरून ते नवख्या पंतप्रधानांवर प्रश्नांचा भडीमार करायचे, त्यांना कोंडीत पकडायचे. तेव्हा इंदिराजी गप्पगार बसायच्या किंवा अडखळत बोलायच्या. ख्यातनाम समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया हे तर नेहरूंचे सगळ्यात मोठे टीकाकार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी एकदा इंदिरा गांधींच्या याच मौनाचा समाचार घेताना त्यांना उपरोधानं संसदेत गुंगी गुडिया म्हणजे मुकी बाहुली असं संबोधलं आणि त्यानंतरच सगळीकडं इंदिरा गांधींचा उल्लेख गुंगी गुडिया असा व्हायला लागला. गुंगी गुडिया म्हणजेच इंदिरा गांधी असं समीकरण झालं होतं. पण हेच समीकरण इंदिरा गांधींनी मोडीत काढलं. गुंगी गुडियाला गुंगारा देत त्यांनी आपल्या कामातून आयर्न लेडी अशी स्वतःची ओळख निर्माण केली. मग गुंगी गुडिया इंदिरा गांधी आयर्न लेडी कशा झाल्या? तेव्हाचे राजकीय विश्लेषक, पत्रकार सांगतात की राम मनोहर लोहिया यांनी मारलेला गुंगी गुडिया हा टोमणा इंदिरा गांधींना चांगलाच जिव्हारी लागला होता. पण त्यांनी यावर थेट प्रत्युत्तर न देण्याची, मौन बाळगण्याची भूमिका घेतली. कामातूनच उत्तर देण्याचा निर्धार केला. त्यांनी या टोमण्याचं, अपमानाचं भांडवल करत रडत न बसता स्वतःची स्वतंत्र ओळख, अस्तित्व निर्माण करण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी पहिली गोष्ट केली ती म्हणजे जे मातब्बर नेते होते त्या सिंडिकेटच्या नेत्यांचं ऐकणं बंद केलं. ऑगस्ट 1969च्या राष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी सिंडिकेटचे अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार व्ही गिरी यांना पाठिंबा देऊन निवडून आणलं. यामुळे नोव्हेंबर 1969 मध्ये काँग्रेसमध्ये ऐतिहासिक अशी उभी फूट पडली आणि 51 वर्षाच्या इंदिरा गांधींनी स्वतःची नवी इंदिरा काँग्रेस स्थापन केली, जी आज देखील अस्तित्वात आहे. तिलाच आपण बघतोय. विरोध करणारे आज नाहीसे झालेत, त्यांचा पक्ष नाहीसा झालाय, त्यांचा प्रभाव नाहीसा झालाय. यासोबतच त्यांनी आपली मास लीडर प्रतिमा तयार करण्यासाठी 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि सरकारच्या पैशातून संस्थानिकांवर सुरू असलेली उधळपट्टी बंद देखील केली. या धाडसी निर्णयामुळे पक्षातल्या विरोधकांसोबतच पक्षाबाहेरची विरोधकही इंदिरा गांधींविरोधात एकवटायला सुरुवात झाली आणि त्यातूनच विरोधकांनी इंदिरा हटावचा नारा दिला. तेव्हा इंदिरा गांधींनी थेट जनतेला साथ घालत गरिबी हटावचा नारा दिला. ते म्हणत आहेत इंदिराला हटवा, मी म्हणते गरिबीला हटवा. आणि याच नाऱ्याच्या जोरावर 1971च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा काँग्रेसनं प्रचंड बहुमत मिळवत विरोधकांना अक्षरशः धूळ चारली. त्यानंतरच सगळ्यात महत्वाचा टप्पा होता 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा. 1971च्या युद्धात अमेरिकेसारख्या महासत्तेचा दबाव झुगारून इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती केली. त्यांच्या या अलौकिक धाडसामुळे जगभरात त्यांना आयर्न लेडी असं गौरवण्यात आलं. खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांनीही संसदेत त्यांना दुर्गा म्हटलं आणि त्यांना कॅबिनेटमधली एकमेव पुरुष अशी उपाधी दिली. एका अपमानानं भारताचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकलं. मग सुनेत्रा पवारांनी ती संधी घालवली का? इंदिरा गांधींनी आपल्या कामातून उत्तर दिलं, पण सुनेत्रा पवारांच्या बाबतीत नेमकं उलट झाले. थेट काँग्रेस कार्यालयामध्ये घुसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी माफी मागावी अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी ज्या शब्दाला काँग्रेसनं आपल्या नेत्यासाठी अपमानकारक मानलं होतं
त्याच शब्दाचं समर्थन काँग्रेस आज सुनेत्रा पवारांच्या बाबतीत कसं करू शकते असा सवाल केला. पण राजकीय विश्लेषकांच्या मते या वादामागं काँग्रेसची एक चलाख राजकीय खेळी आहे. काँग्रेसनं सुनेत्रा पवारांवर टीका करताना गुंगी गुडिया या शब्दाचा वापर जाणीवपूर्वक केलाय. यातून 3 गोष्टी समोर येत आहेत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वर्चस्वाची लढाई. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या राजकीय संघर्षामध्ये राज्याच्या राजकारणात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. मराठा आणि बहुजन मतदारांची स्पेस पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसनं सुनेत्रा पवारांनी बाळगलेल्या सोयीस्कर मौनावरून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. पती अजित पवार यांच्या निधनाबद्दल देखील सुनेत्रा पवार काहीच बोलत नाहीत असं जनतेला दाखवून देण्याचं हे राजकारण आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नेतृत्वाच्या मर्यादा अधोरेखित करणं. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होऊन 6 महिने झाले, पण अजूनही त्या पत्रकार परिषदांना सामोरं जात नाहीत. अडचणीच्या मुद्द्यांवर सोयीस्कर मौन बाळगण्याचीच त्यांची भूमिका असते. काँग्रेसनं याच मुद्द्याला टार्गेट करत त्यांच्या मर्यादा लिमिटेशन्स जनतेसमोर दाखवून देण्याचा, समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी. इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो असं म्हटलं जातं, पण सुनेत्रा पवारांनी बीडच्या पत्रकार परिषदेत तीच पुनरावृत्ती करण्याची संधी घालवली असं राजकीय वर्तुळात म्हटलं जाते. नवख्या इंदिरा गांधींनी आपल्या भोवतीचं मातब्बरांचं कोंडाळं झुगारून स्वतःचं वलय निर्माण केलं, स्वतःची ओळख निर्माण केली. तसंच आमदार धनंजय मुंडेंनी पत्रकारांना रोखल्यानंतर देखील सुनेत्रा पवारांनी स्वतः पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला होती. त्यातून त्यांच्यातला खमकेपणा दिसला असता, पण ही आयती संधी त्यांनी गमावली. उलट एखादा आमदारही सुनेत्रा पवारांची पत्रकार परिषद गुंडाळू शकतो आणि सुनेत्रा गप्पगार बसून असतात असाच मेसेज गेला. थोडक्यात काय तर आता सुनेत्रा पवारांनी वेळ आल्यावर बोलेन अशी 1 लाइनर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री पदाला त्यांच्या 6 महिने झालेत, त्यामुळे ही वेळ नेमकी कधी येणार हे येत्या काळात कळेल. या निमित्तानं पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या पाठीशी एकवटल्याचं देखील बघायला मिळालं. पण तुम्हाला काय वाटतं, सुनेत्रा पवार ही इंदिरा गांधी सारखं या अपमानाचं रूपांतर संधीमध्ये करू शकतील का? महाराष्ट्रात स्वतःची एक वेगळी आणि कणखर ओळख निर्माण करतील का? काँग्रेसच्या हे प्रकरण अंगलट येईल का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच रोखठोक राजकीय विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.